मंजिल तो मिलेगी भटक कर ही सही, मंजिल तो मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से ही ना निकले। परभनी, पूरे परभनी डिस्ट्रिक्ट में एक आमदार जी और गंगाखेड़ का जिन्होंने चेहरा नक्शा बदल दिया है और वहां पर अपनी जो विकास की गंगा बहाई है, उसको देखते हुए अब वो परभनी में यहाँ पर परिवर्तन विकास पैनल को लेकर यशवंत सेना जो पार्टी है उससे उनका टाई अप है और परिवर्तन विकास पैनल परभनी में यहाँ पर वो लड़ा रहे हैं। हमारे साथ आमदार रत्नाकर गुट्टे साहब है, उनसे बात करते हैं। सर, परभनी में कितने पैनल, आप कितने प्रभाग लड़ाने जा रहे हैं और कितनी उम्मीदें हैं आपको? नहीं, अभी आप देखा जाए तो हमारे 5 प्रभाग के अभी उम्मीदवार आज हमारे पास फिक्स हो गए। अभी और भी है, और भी आज जैसा आप देख रहे हो जैसे प्रवेश हो रहे अच्छे अच्छे लड़कों के, वैसे आप देखोगे कुछ दिनों में हम पूरे प्रभाग खड़े करेंगे। क्या परभनी में जो लोग जो है यहाँ पर जो काम करने वाले, जो तकरीबन ग्राउंड से जुड़े हुए जो लोग हैं, उम्मीदवार है, वो आपसे जुड़े हैं, तो इससे आपकी जीत की काफी ज्यादा उम्मीदें नजर आ रही? कितने % जीत आएगी? क्या बहुमत आएगा महानगर पालिका? नहीं, देखिए हमारा बहुमत आने वाला ही है, बहुमत आएगा ही। अब वो दिल्ली के कौन थे लड़े हुए थे? केजरीवाल। ये हमारा केजरीवाल ही है, समझ लो आप। और ये हमको जनता देने वाली है और हम निश्चित तौर से जनता का सेवा करने वाले हैं और ये परभनी शहर का पूरा विकास हमको करना है, ये हमारे दिल में ठान लिया हमने। और आपके पास जो टीम है, सचिन देशमुख साहब अध्यक्ष है, फारूक बाबा, ये हर कम्युनिटी के आपके पास इसमें मेंबर्स है, तो हर कम्युनिटी के है, कोई मुस्लिम समाज में है, हिंदू समाज में है, दलित समाज में है, जो हर समाज में हमारे पास आदमी है और सबको लेके हम लड़ेंगे। परभनी में सर, महानगर पालिका बनने के बाद भी जिस तरह से विकास यहाँ पर होना चाहिए था वो नहीं हुआ है। आपसे लोगों को काफी उम्मीदें हैं, बहुत अपने दरगाह रोड परिसर में भी काफी आश्वासन दिए थे कि यहाँ पे हम डेवलपमेंट करेंगे, तो अब ये आगे होगा? नहीं, मैं आज भी आश्वासन दे रहा हूँ, आज ही मेरे को अगर संधि दिया तो ये परभनी का चेहरा मोहरा हम बदल देंगे। और क्या होता है, इतना सालों से विकास नहीं हुआ, मतलब आप देखा जाए तो अपना निजामकालीन ये जिला होते हुए अभी तक उस टाइम से अभी तक विकास नहीं हुआ। आदमी की इच्छा शक्ति होना चाहिए विकास करने के लिए। आप हमारा गंगाखेड़ जाके देखो, पूर्णा जाके देखो, गंगाखेड़ देखो, पालम देखो, ग्रामीण भाग भी देखो, आप कितना विकास हुआ है वहाँ पर। हमारे ऑफिस जाके आप देखो, तो काम करने की शक्ति रही, इच्छा शक्ति रहेगी, सब होता है। और यार निश्चित हम काम करेंगे यहाँ पर, अगर जनता ने हमको, और हमको लगता है कि जनता हमको निश्चित हमको हमारा स्वागत करेगी और हम जनता का स्वागत करेंगे। आज के प्रेस कॉन्फ्रेंस में लगभग उम्मीदवार फाइनल हो गए। परभनी करो से क्या अपील करेंगे कि आपके जो परिवर्तन विकास पैनल है उनके उम्मीदवार को हम अपील यही करना चाहते हैं कि आप इतना सालों से, मतलब सालों साल आप कम से कम 50 साल से आप 70-75 साल से यहाँ आप देख रहे हो कि कम से कम हमको एक बार चांस दो, फिर आप बदल सकते हो अगर हमने कुछ नहीं किया तो। क्योंकि सबको दिया है आपने संधि, इस बार हमको संधि दो, यही अपील करेंगे। और संधि देने के बाद में हम यहाँ कितना विकास करते, कैसे करते हैं वो आप देख लो। क्योंकि क्या होता है, एक अपन घर में, अपन खेत में, एक अपन एखादा अपन गड़ी बोलते हैं मराठी में, गड़ी रखते हैं, साल गड़ी रखते हैं। अगर साल गड़ी ने साल भर अगर अच्छा काम किया तो बूढ़ी पाड़वे को उसको एडवांस देते हैं, नहीं 2 महीना पहले बताते हैं उसको कि भैया बदलना है, हमको तुमको बदलना है, हम दूसरा रखने वाले हैं। वैसा परभनी की जनता भी हमारे बारे में ऐसी कर सकती है। तो कम से कम हमको इतनी संधि सबको दी हुई है, हमको संधि देना चाहिए, ऐसा ही अपील करेंगे परभनी। और जितने लोग और ये जितने पैनल अभी है, समझो जितने प्रभाग लड़ा रहे, और अगर लोग आए तो पूरे शहर में लड़ा सकते, 16 पूरे शहर में लड़ाएंगे हम। हमको जितने उम्मीदवार यहाँ अच्छे उम्मीदवार, हम किसी को भी हम जीतने के लिए लड़ेंगे, जीतने के लिए लड़ेंगे हम। कोई आ रहा है वो जीतने वाला कोई उम्मीदवार नहीं है तो हम उम्मीदवारी देंगे भी नहीं। हमको उम्मीदवार, पक्का उम्मीदवार अगर मिल गया, हाँ ये टीम है, ये टीम सेलेक्ट करेगी। ये टीम ने जो सेलेक्ट किया हुआ उम्मीदवार है उसको उम्मीदवारी हम देंगे। निशानी तो हमको बात, अभी जब हमारा निकाल आएगा गंगाखेड़ का, पुरने का जब निकाल आएगा उसके बाद में हमारा पार्टी है, हमारा पार्टी को एक निशानी मिलेगी। कैंडिडेट हम फाइनल करने वाले हैं। आणि सगळीकडेच आता त्या कुत्र्याचा सुसंस्कार झालेलाच आहे सगळीकडे, त्याच्यावर काही नियंत्रण नाही। महानगरपालिकेने नियंत्रण ठेवलं पाहिजे, पैसे काढायचे त्याच्यावर। म्हणजे ते कुत्र्याला काहीतरी केलं, आम्ही पकडले, लस दिली, काय दिली, ते घेऊन ते पैसे निघतात, ते निघतात सगळे।
पण काम करण्यामध्ये झिरो, अशी अवस्था आहे. आता तुम्ही बघितलं असेल, सचिन इथं बसलेला आहे. नळाचं प्रकरण तुम्हाला माहित आहे, नळ जोडणीचं माहित आहे ना. हा एकटाच लढला फक्त, आणि या एकट्याने 50 कोटी वाचवले ना परभणी जिल्ह्यात, परभणी शहराचे. विभाग एकटापर्यंत गेले, सीधं फक्त एकटाच. सगळं पूर्ण सभागृह वेगळ्या बाजूला, विरोधक सगळे एका बाजूला, पण हा एकट्या बाजूला. आणि ते 50 कोटी रुपये सचिन देशमुखनं आमच्या वाचवले. आणि म्हणून अशा व्यक्तीला फायनल प्रमुख केलं. कुठं दबू नये, कुठं सेटलमेंट होऊ नये. आमच्यातले बी कोणी सेटलमेंट करतील ना, जाऊ सेटलमेंट न होऊ दे ना, त्याचा माणूस तयार करावा लागला आपला. आणि खरं पाहिलं म्हणजे आता हे सगळं याच्यावर बोललो, माझा पर्याय जो मी देणार आहे ना, पर्याय हे महापालिका भ्रष्टाचार मुक्त करणार, भ्रष्टाचार मुक्त करणार महापालिका. शहरामध्ये सर्व भागात रस्ते असतील, नाल्या असतील, हे सर्व करण्यासाठी प्रायोरिटी असणार. आणि ती प्रायोरिटी अशी असणार, तुम्ही तो रोड खराब होणारच नाही याची गॅरंटी रत्नाकर मुंबई घेईल. खराबच होणार नाही रोड. त्याचं वास्तव तुम्ही लहानखेडमध्ये जाऊन बघा. 50 वर्ष त्या रोडला काही होणार नाही हो, 50 वर्ष त्या नालीलाही काही होणार नाही, त्या रोडलाही काही होणार. असे रस्ते करू. आणि महापालिका सक्षम करावं लागेल ना, महापालिकेला सक्षम करू. त्याचं उदाहरण गंगाखेडचं देतो. जेव्हापासून मार्केट माझ्याजवळ आले, 4-5 कोटीचे आमच्या मार्केटनं कामं केलेत. आज 2.5 कोटी रुपये बँकेत आहेत, डिपॉझिट आहेत बँकेमध्ये. चहा प्यायला पैसे नव्हते त्या मार्केटमध्ये, त्या मार्केटमध्ये पगाराला पैसे नव्हते. हे मार्केट आज करोडपती झालंय म्हणायला हरकत नाही. 2-2.5 कोटी बँकेत म्हणजे करोडपती झालं ना. पगार वेळेवर करताय, लोकांना सोयी सुविधा आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. काल परवा संघ प्रशासक बॉडी संघावर गंगाधर पवार म्हणून त्यांना चेअरमन बनवलंय. आज संघ महाराष्ट्रामध्ये माझ्या संघानं सोयाबीन घेणं चालू केलंय. 4000 क्विंटल आतापर्यंत सोयाबीन घेतलं. जवळजवळ मला वाटतं काहीतरी 1,500-2,000 शेतकऱ्यांचं मागणी आली. 2,000 शेतकऱ्यांना सोयाबीन घेतलं. 5,000 त्याचे पैसे पेमेंट केलं. 8 दिवसात पेमेंट केलं. कसं होत नाही, फक्त काम करायची इच्छाशक्ती पाहिजे. आणि इच्छाशक्ती जर असेल, आपण सगळं काय करू शकतो. आज संघ चांगला काम करतोय. संघामध्ये काय काय होऊ शकत नाही. मोठे मोठे गोडाऊन असतील, बरंच काही संघामध्ये सगळं काही करता येतं. पण कुणी काही करत नाही, पण मी करणार आहे. तर व्यापारी कर्ज भरतात, सगळं करतात. काय व्यवस्था आहे व्यापाऱ्यांना. मी लोकसभेमध्ये फिरलो होतो. त्या व्यापाऱ्याच्या एवढं सगळं रस्ता नाही, तिथे जायला रस्ते त्या व्यापारी. पार्किंगची व्यवस्था नाही, काहीच व्यवस्था नाही. कर भरा, कर भरायचं होतं त्यांना, आपल्याला सुविधा बी द्यावं लागतील ना. नाही नाही विचार नाही करणार. महाविकास आघाडीत नाही, महायुतीत नाही, बिलकुल नाही. नेते कार्यकर्त्याला कोणाला यायचं आहे तर माझ्यासोबत, आमच्यासोबत आणखी आमच्या पक्षात प्रवेश करावा लागेल. त्याच्यानंतर आम्ही आमचा एबी फॉर्म देऊ. वंचित बहुजन आघाडीची युती असणार का आपल्या पक्षाची? विचार करून त्याबद्दल नक्की विचार करू. नाही पण परभणी शहरातले स्थानिक नेतृत्व, सांगितलं ना, स्थानिक नेतृत्वच ना. कोण? सगळे पक्ष सर्व एक म्हणताच येणार नाही. सगळेच अंडरस्टँडिंग आधी सगळं क्लिअर केलं मी तुम्हाला. अंडरस्टँडिंग सगळं चालू आहे म्हणून. अंडरस्टँडिंग सगळ्यांचीच आहे म्हणून सगळेच जिम्मेदार आहेत. कारण जे नेते होते ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले जातात.
तिथून निवडणूक लढवणार आहेत तर मग तेच कारणीभूत आहेत का सगळेच कारणीभूत बघा मी नाव कुणाचं घेतच नाही, हे सर्व कारणीभूत आहे म्हणतोय मी. आणि तुम्ही स्वतः विचार करणार आहेत का नाही? तुम्ही समजदार आहेत सगळे पत्रकार, तुम्ही माझ्यातून मधून घेण्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे ना मधून परिस्थिती घेण्याचा प्रश्न नाही परंतु अवस्था जी झालेली आहे ना. मग ती अवस्था ह्यांनीच केली ना. त्याच्यावर निवडणूक लढवत अहो, आहे सगळे अंडरस्टँडिंगच झालं ना. अंडरस्टँडिंग नसते, ज्याला जनतेने या निवडून दिलं त्याने जर अंडरस्टँडिंग न करता या जनतेची सेवा केली असती तर काही प्रमाणात कामं झाली असते ना. नसते झालेच असते ना. तुमचा लढा कोणासोबत राहणार आहे माझा हे आता तुमच्या पक्षाचा लढा कोणासोबत राहणार आहे? मी जनतेसाठी लढतोय. मान्य आहे आम्हाला. आता लढायची लढा म्हणजे आता कोणासोबत? बघा, आता पॅनल कोणते कोणते पुढे येते बघावं लागेल. आता कोण किती सेटलमेंट करते, कोण कसं होते, कुणाचे किती उभे करते. मी तर माझ्या जवळ तर जेवढे तर मी तर काय 54-56 काय तेवढं सगळे उभं करायची इच्छा आहे माझी. जसे मिळते तसे आम्ही उभे करू, नाही झाले आम्ही जेवढे आहेत त्याच्यावर आम्ही करू. पण एवढं आहे, महापूर जे बनणार हा महापूर परभणी परिवर्तन सर्व विकास आघाडी त्याच्याशिवाय महापूर बनणार नाही. एवढी संख्या निवडून आल्यानंतर तडजोडी होऊ शकतात समजा निवडून नंतर तडजोड ती कुणाशी करायची नाही, ते विरोधात राहून कुणाशी करायची. आम्हाला आमचा मान सन्मान करता ठीक आहे. आम्ही कुणाला सोबत जाऊन कुणाला जर आमचे देऊन तो जर महापूर बनत तर देणार नाही. एक अशी पण चर्चा असते मधून मधून की राजेश विटेकर आणि तुम्ही एकत्रित येऊन महापालिकेची निवडणूक लढवणार. दोस्ताना आहे याचा अर्थ अंडरस्टँडिंग आहे असं नाही. दोस्ताना आहे आणि निश्चित आहे आणि यापुढे राहणार आहे. नाही, विकासाच्या मुद्द्यावर जर तुमचं एक मत झालं तर दोघांचं ते बघू ना आता. ते पुढे आता आम्ही तर ठरलंय आमचं जसं आहे तर ते मोठा पक्ष आहे. इथं सगळी मोठी मोठी लोक आहेत त्यांच्या पक्षाची. पुढे जसं येईल तशी आम्ही रणनीती करू. आमच्या समोर काय काय येईल त्याप्रमाणे रणनीती निश्चित करू. झालं आणखी काय झालं?